नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा अंगीकार केला? तर 1956. साल लक्षात ठेवा. हा प्रश्न PSI, STI, तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. साल लक्षात ठेवा. 1956 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा अंगीकार केला. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात महिला विद्यापीठ स्थापन करण्यात महत्वाचा सहभाग कोणाचा होता? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवा, हा प्रश्न वारंवार तलाठी भरती, पोलीस भरती, PSI, STI मध्ये विचारला गेलेला आहे. महाराष्ट्रात महिला विद्यापीठ स्थापन करण्यात महत्वाचा सहभाग कोणाचा होता? महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न पहा. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते? तर बुद्धी प्रामाण्यवादी. लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धी प्रामाण्यवादी प्रकारचे विचारवंत होते. पुढचा प्रश्न पहा. जून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्याची सुनावणी झाली, त्यावेळी त्यांच्या कैदेच्या निषेधार्थ कोणी संप पुकारला? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न PSI 2010 या वर्षी विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. जून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्याची सुनावणी झाली, त्यावेळी त्यांच्या कैदेच्या निषेधार्थ कोणी संप पुकारला? तर योग्य उत्तर आहे मुंबईमधील कामगारांनी. लक्षात ठेवा, मुंबईमधील कामगारांनी संप पुकारला होता. पुढे पहा. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया स्थापना कोणी केली होती? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 1999 मध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे. पुढे पहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला व्हॉट्सअप नंबर आहे 8805244018. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा. जर तुम्हाला पोलीस भरती प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. पुढील प्रश्न पहा. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुणे करार झाला. लक्षात ठेवा, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. पुढील प्रश्न पहा. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी संपन्न झाला? तर 24 सप्टेंबर 1932. लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. 24 सप्टेंबर 1932 या वर्षी पुणे करार झाला. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली? तर सयाजीराव गायकवाड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली होती. हा प्रश्न PSI, STI मध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्माचा अंगीकार केला होता? तर बौद्ध धर्म. कोणता धर्म? बौद्ध धर्म. पुढचा प्रश्न पहा. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. विधवेशी पुनर्विवाह करून उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करणारे पहिले समाजसुधारक कोण? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. विद्यार्थी मित्रांनो,
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये 100% प्रश्न असतो म्हणजे असतोच. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण समाज सुधारक आहे आणि हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. विधवेशी पुनर्विवाह करून उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करणारे पहिले समाज सुधारक कोण होते? महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढचा प्रश्न पहा. जिवंतपणीच आपली प्रेतयात्रा काढण्यात आल्याचे पाहावे लागलेले महाराष्ट्रातील द्रष्टे समाज सुधारक कोण? तर गोपाळ गणेश आगरकर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. जिवंतपणीच आपली प्रेतयात्रा काढण्यात आल्याचे पाहावे लागलेले महाराष्ट्रातील द्रष्टे समाज सुधारक कोण? गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न पहा. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते? तर जगन्नाथ शंकरशेठ. विद्यार्थी मित्रांनो, जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, कोणत्या जिल्ह्यात झाला? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला, कोणत्या ठिकाणी झाला? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. पहा, हा जो प्रश्न आहे, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्थापक कोण होते? जगन्नाथ शंकरशेठ. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला होता. त्यावर हिंदी लोकांच्या वतीने कोणी सही केली होती? तर राजाराम मोहन रॉय. लक्षात ठेवा, सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला होता. त्यावर हिंदी लोकांच्या वतीने कोणी सही केली होती? राजाराम मोहन रॉय. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न असिस्टंट 2015 मध्ये विचारला गेलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा. सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज केला होता. त्यावर हिंदी लोकांच्या वतीने राजाराम मोहन रॉय यांची सही होती. तसेच महाराष्ट्रातील डॅश डॅश या समाज सुधारकाची सही होती. तर जगन्नाथ शंकरशेठ. लक्षात ठेवा, राजाराम मोहन रॉय यांची सही होती, तसेच जगन्नाथ शंकरशेठ यांची देखील सही होती. पुढचा प्रश्न पहा. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कोणाच्या सहकार्याने केली होती? तर डॉक्टर रामकृष्ण भांडारकर, वामन आबाजी मोडक आणि न्यायमूर्ती गोविंद रानडे. लक्षात ठेवा, डॉक्टर रामकृष्ण भांडारकर, वामन आबाजी मोडक, न्यायमूर्ती गोविंद रानडे यांच्या सहकार्याने पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न पहा. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. डेक्कन सभा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व 2001 मध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 7 ते 8 वेळा विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. तुम्ही विचार करा, प्रश्न किती महत्त्वपूर्ण आहे. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ओके, पुढचा प्रश्न पहा. जोसेफ बॅप्टिस्टा हे कोणाचे सहकारी व वकील होते? तर लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचे सहकारी होते, वकील होते. कोण? जोसेफ बॅप्टिस्टा. हा प्रश्न STI पूर्व 2015 मध्ये विचारला गेलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा. मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी सुरू केली होती? तर कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली होती. राज्यसेवा पूर्व 2001 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवा, आर्य महिला समाज, पंडिता रमाबाई. झोपेत जरी विचारलं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे, आर्य महिला समाज, पंडिता रमाबाई. विद्यार्थी मित्रांनो, मला कमेंट करून सांगायचं आहे, पंडिता रमाबाई यांचा जन्म कोठे झाला? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे, पंडिता रमाबाई यांचा जन्म कोठे झाला?
पुढील प्रश्न पहा. फकीरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अण्णाभाऊ साठे. फकीरा या पुस्तकाचे लेखक आहे अण्णाभाऊ साठे. रामायण कोणी लिहिले? तर वाल्मिकी. पुढचा प्रश्न पहा. मेघदूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कालिदास. पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विष्णू शर्मा. लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे? तर कवरत्ती. जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? 11 जुलै. हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै. पुढचा प्रश्न पहा. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर हॉकी आहे. कोणता खेळ आहे? हॉकी. कुचिपुडी नृत्यशैली कुठे आहे, म्हणजे कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये कोणता नृत्य प्रकार आहे? तर कुचिपुडी. पुढचा प्रश्न पहा. मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे? तर 206. 6 लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, काय होतं, कधी कधी आपल्याला पर्यायामध्ये 208 असेल, 206 असेल, 202 असेल आणि 200 समजा 9 असेल. तर होतं काय, आपल्याला उत्तर माहिती असतं, आपण तोंडी पाठ करून ठेवलं असतं की मानवी शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या 200 किती असते? 6 असते. परंतु मित्रांनो, हा जो 6 आहे आणि हा जो 8 आहे आपल्याला सारखाच वाटतो. कधी कधी परीक्षेमध्ये पटकन आपण काय करतो? 208 करतो. कारण हा 200 जर आपण इथं बघितलं तर 206 आणि 208 असं थोडंसं सारखं वाटतं आणि आपल्याला कन्फ्यूज होतं. लक्षात ठेवा, 206 आहे. प्रश्न सोपा आहे आणि सोपेच प्रश्न आपण परीक्षेमध्ये चुकत असतो. लक्षात ठेवा. मग विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6 आणि 8 यामध्ये जर कन्फ्यूज होत असेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आपल्याला? हाडे म्हटलं की नाही? हा डे. तर लक्षात ठेवायचं आहे, हा जो ह आहे हा हा असाच घ्यायचा, याला पण फक्त स लावायचं बस. स हा आणि एकक स्थानी काय आहे? स हा. असं लक्षात ठेवायचं आहे. हाडांची म्हटलं की नाही, हा जो हा आहे हा असाच ठेवायचा. हा याला फक्त स लावायचा आणि स हा हा ह हाडे ह स हा असं कम्पेअर करायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा. पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? तर चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. पुढचा प्रश्न पहा. नाटोचे मुख्यालय कोठे आहे? तर ब्रुसेल्स या ठिकाणी नाटोचे मुख्यालय आहे. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. नाटोचं मुख्यालय ब्रुसेल्स. ओके. तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते? तर निकोटीन. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचं जे काही रसायन आहे ते आढळतं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 30 वन लायनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न हे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे काम करत असतो. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.